नमस्कार, सायलीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे मशरूम दम बिर्याणी. चला तर मग सुरुवात करू. त्यासाठी 2 वाटी मी बिर्याणी राईस घेतला. तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला व भिजत ठेवला अर्धा तास. आता मिक्सरच्या भांड्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट वाटून घेतली थोडे पाणी टाकून. आता 3 मोठ्या आकाराचे कांदे असे स्लाइस करून घेतले, लांब लांब चिरून घेतले. कढईमध्ये तेल कडकडीत तापल्यावर त्यामध्ये आपले कांदा व थोडे मीठ टाकले. ब्राऊन कलर आला आहे कांद्याला तर काढून घ्या. आता कढईमध्ये थोडे काजू टाकले. काजू देखील थोडेसे लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घेतले. आता कढईमध्ये खडे मसाले टाकले. त्यामध्ये शहाजिरे, दालचिनी, लवंग, काळी मिरी व चक्रफूल टाकले. मस्त असे तेलामध्ये फ्राय झाल्यावर त्यामध्ये लांब चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा तेलामध्ये थोडा फ्राय झाला की त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये अद्रक, लसूण, पुदिना व कोथिंबीरची पेस्ट वाटली ती टाकून घेऊ. 200 ग्रॅम मशरूम स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले. आता असे स्लाइसमध्ये लांब लांब पातळसर कापून घेतले. कांदा देखील फ्राय झाला आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ. 2 चमचे बिर्याणी मसाला, घरी बनवलेला मसाला आहे बिर्याणी. 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडी धनेपूड, 1 वाटी दही टाकले व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्ये. दही मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे मशरूम स्लाइस केले होते ते टाकले. 1 वाटी वाटाणा देखील टाकला आहे शिजवलेला. ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. खूप चविष्ट अशी लागते ही बिर्याणी. आता आपली बिर्याणीसाठीची ग्रेव्ही तयार झाली आहे. यामध्ये थोडे कोथिंबीर व पुदिना टाकले. चला तर आपण आता आपला राईस बॉईल करून घेऊ. त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी टाकले भरपूर असे. त्यामध्ये शहाजिरे, काळी मिरी, थोडे लवंग, दालचिनीचा 1 तुकडा टाकला आहे व लिंबाचा रस पिळून घेतला म्हणजे आपले तांदूळ पांढरेशुभ्र होतात. एका वाटीमध्ये कोमट दुधामध्ये थोडेसे केसर भिजत ठेवले. आता ह्या पाण्याला उकळी आली आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. 2-3 चमचे मीठ टाकून झाले आहे. आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. आता आपण जो राईस भिजवला होता तो देखील टाकून घेऊ पातेल्यामध्ये. 10-15 मिनिटातच राईस तयार होतो आपला. हा फक्त 70% शिजून घ्यायचा राईस. आता स्ट्रेनरच्या साहाय्याने त्यातले पाणी काढून घेऊ राईसमधले. चला तर आपली ग्रेव्ही व राईस दोन्ही देखील तयार आहे. आता आपण दम देऊन घेऊ. एका जाडसर असं भांडं घ्यायचं. मी टोप घेतला आहे, त्याला तूप लावून घेतले आहे. आता त्यामध्ये आपली ग्रेव्ही टाकली. त्यामध्ये राईस टाकून घेऊ. त्यावर थोडा फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना टाकला आहे. थोडासा बिर्याणी मसाला टाकला. पुन्हा एकदा मशरूमची ग्रेव्हीची लेयर लावून घेऊ. सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची. आता पुन्हा एकदा राईसची लेयर लावून घेऊ. पातेल्याच्या सर्व बाजूने राईस टाकून घ्यायचा छानपैकी. राईस टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो कांदा तळून घेतला होता तो टाकला आहे. पुन्हा त्यामध्ये कोथिंबीर व पुदिना टाकला आहे. आपण जे दुधामध्ये केसर भिजवले होते ते टाकू व थोडा रेड फूड कलर टाकला आहे मी, ऑप्शनल आहे. थोडा बिर्याणी मसाला टाकून घेऊ. आता एका चाकूच्या किंवा सुरीच्या साहाय्याने असे होल करून घ्यायचे बिर्याणीला. पातेल्याच्या तळापर्यंत होल करायचे. आता यामध्ये मी मेल्ट केलेले तूप टाकले आहे. 2 मोठे चमचे टाकले आहे. तुपानेच बिर्याणीला टेस्ट येते. थोडे काजू फ्राय केले होते आपण ते टाकून घेऊ बिर्याणीमध्ये व थोडं कांदा, कोथिंबीर, पुदिना पुन्हा टाकले आहे. थोडे मीठ टाकले आहे चवीनुसार. शाही बिर्याणी इसेन्स आहे हे टाकले आहे 2-3 थेंब. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तरी चालेल. झाकण ठेवून अर्धा तास दम देऊन घेतला आहे बिर्याणीला. आता आपला बिर्याणी राईस शिजला आहे की नाही पाहू व्यवस्थित. मस्त असा मऊसूत झाला आहे हा राईस. मस्त असा मोकळसर झाली आहे आपली बिर्याणी. राईस देखील एकदम सुटसुटीत झाले आहे व ग्रेव्ही देखील छान दिसत आहे. खूप छान वास दरवळत होता बिर्याणीचा. आमच्या घरी तर चिकन बिर्याणीपेक्षा मशरूमची बिर्याणी सर्वजण आवडीने खातात. आणि यामध्ये मी जो बिर्याणी मसाला वापरलेला तो देखील मी घरीच बनवला होता. त्यामुळे ह्या बिर्याणीची चव अजून दुप्पट होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली बिर्याणी किती टेम्पटिंग दिसत आहे. खूप लोकांना मशरूम आवडत नाही, पण एकदा ही बिर्याणी बनवल्यावर तुम्ही सारखी बनवून खाशाल. एवढी टेस्टी लागते ही बिर्याणी.
बिर्याणीसोबत मी चटणी देखील बनवली होती रेडवाली. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.